मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं. आज आपण पाहणार आहात घरोघरी मातीच्या चुली. तर मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. सारंग पालवे हॉटेलला फोन करतो आणि म्हणतो एक ऑर्डर द्यायची होती आणि तिकडून बहुतेक म्हणतात माशी हवी आहे का. आणि सारंग म्हणतो नाही नाही माशी नको आहे, पेज हवी होती, पेज. सारंग पुढे म्हणतो मला माहिती हो माझी आई खूप आजारी आहे, तिला पेज द्यायची आहे ना, म्हणून तुम्ही दुप्पट पैसे घ्या ना, पण प्लीज पेज बनवून द्या. हॉटेलवाले स्पष्ट नकार देतात आणि फोन ठेवून देतात आणि हा स्वतःशीच बडबड करतो मला माझ्या आईला पेज द्यायची, हॉटेलवाले पेज देत नाहीत, ऐश्वर्याला बनवता येत नाही, मी आता काय करू. तो जानकी पेजचा बाउल पुढं करते आणि सारंगला म्हणते हे द्या. आणि सारंग म्हणतो हे काय आई, आणि ती म्हणते आईला द्या, मी आईसाठी पेज केली आहे. आणि सारंग म्हणतो तू कशाला पेज केली आहेस वहिनी. हां आलं ध्यानात आलं, तुला खूप छान पेज बनवता येते ना आणि ऐश्वर्याला येत नाही, त्याचं क्रेडिट हवं आहे ना तुला. आई ही पेज खाईल आणि तुझं तोंड भरून कौतुक करील आणि ऐश्वर्याला नावं ठेवील, ह्यासाठीच केलीस ना. आणि जानकी म्हणते असं नाही आहे भाऊजी. आणि तिकडून लता ऐकत असते. जानकी म्हणते माझं कौतुक व्हावं, कोणाला तरी नावं ठेवावीत यासाठी मी पेज केली नाही, आईंच्या तब्येतीसाठी केली आहे, त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी असंच वाटतंय मला. आईने मला त्यांच्यासमोर यायला सक्त मनाई केली आहे, त्यांना माझ्या हातचं काहीच नको आहे, म्हणून ही पेज मी त्यांना नाही देऊ शकत. प्लीज तुम्ही द्या ना, सांगू नका मी केली आहे म्हणून, आणि मीही कोणाला काहीच नाही सांगणार. निदान ही पेज त्यांच्या पोटात जाऊ दे, ते औषधं तरी घेतील, द्याल ना प्लीज प्लीज असं जानकी म्हणते. आणि सारंग हो म्हणतो आणि तिच्या हातातून ते पेजचा बाउल घेतो. जानकी त्याला थँक्यू म्हणते आणि तिथून निघून जाते. सारंग आईच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो आई तुला बरं वाटतंय ना, हे बघ ऐश्वर्याने तुझ्यासाठी पेज बनवून पाठवली. आई म्हणते खरंच मला भूक पण लागली होती रे. आणि त्यावर सारंग म्हणतो म्हणजे वेळेत आणली की नाही. सारंग बाऊल उघडतो आणि म्हणतो हे घे. आई ती पेज पाहतात आणि म्हणतात अगं बाई तूप जिऱ्याची फोडणी दिली आहे तिने. सारंग म्हणतो मग ऐश्वर्याचं कामच भारी असतं. आणि आई एक घास खातात आणि आईचं तोंड कडू झर होतं. नाना विचारतात काय गं सुमित्रा काय झालं, काय कमी जास्त आहे का. आई तिथून उठतात आणि बाहेर जातात. नाना परत म्हणत अगं सुमित्रा काय झालं. आणि सारंगला म्हणतात बघ जरा काय झालंय ते. आणि सारंग हो हो म्हणून आईच्या मागे जातात. आई हॉलमध्ये येतात आणि जानकी म्हणून हाक मारतात. आणि जानकी म्हणते काय झालं आई, बरं वाटतंय ना तुम्हाला, तब्येत ठीक आहे ना तुमची. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणतात अरे वा एवढी काळजी वाटते माझी. सुमित्रा आई म्हणते तू माझं ऐकत का नाहीस, मी तुला सांगितलं ना तू माझ्यासमोर यायचं नाहीस, माझ्यासाठी काही बनवायचं नाहीस. आणि जानकी म्हणते काय झालं आई. आणि त्यावर आई म्हणतात तुला एवढं सांगूनही तू अजून म्हणतेस काय झालं आई, ही पेज तू का केलीस. जानकी म्हणते आई ते. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणतात मला तुझं काही ऐकायचं नाही. आई म्हणते तुला काय वाटलं तू सारंगच्या हातानं पेज पाठवशील आणि मला कळणार नाही, आणि तुला काय वाटलं तू मला पेज चारशील आणि गुरमीत राहशील, मी तुझ्या हातची चव ओळखणार नाही. आई रागाने म्हणतात मी तुला कित्येक वेळेस सांगितलंय, आता शेवटचं सांगते, मला तुझ्या हातचं काहीच नको आहे, अन्न नको पाणी नको काहीच नाही, मी तुझ्या हातचं विषसुद्धा खाणार नाही असं म्हणतात आणि तिथून निघून जातात. जानकी सारंगकडे पाहते आणि सारंग इशारा करून सांगतो मी आईला काही सांगितलं नाही. सुमित्रा आई रागाने ती पेज खाली आपडतात आणि ती सांडते. जानकी ती सगळं साफ करत असते आणि तिला आठवतं आई म्हणलेलं मला तुझ्या हातचं काही नको. जानकी रडत ती पेज साफ करते आणि तिला परत आठवतं आई म्हणते मी तुझ्या हातचं विषसुद्धा घेणार नाही. तिथे ऐश्वर्या येते आणि ती पण जानकी बरोबर बसते आणि म्हणते सांडली का गं पेज, बिचारी आईसाठी बनवून आणली होतीस ना गं पेज, पण सगळी वाया गेली. ऐश्वर्या म्हणते काय गंमत आहे ना, तू मला खोटं ठरवायला आली होतीस आणि तूच खोटं ठरलीस आणि स्वतःच्या तोंडावर पडलीस, मज्जा आहे मज्जा. जानकी म्हणते मी पडले जरी असले ना तरी मी पुन्हा उभा राहील, पुन्हा. हे सगळं तूच केलेस ना ऐश्वर्या, खोट्याचं खरं. ऐश्वर्या म्हणते थकत नाहीस ना, अगं आता बघितलंस ना मी जिंकले तू हारलीस आणि तरीसुद्धा धडपड सुरूच आहे. हां सुंब जळला पण पीळ गेला नाही. आणि जानकी म्हणते पीळ जाणारच नाही, कारण मला माहिती आहे या सगळ्या मागे तुझा हात आहे, तूच रिपोर्ट बदललास. आणि ऐश्वर्या म्हणते हो मीच रिपोर्ट बदलला. कधी बदलला, कुठे बदलला, कसा बदलला ह्याचं उत्तर आहे तुझ्याकडे. आधी पुरावे आण, सगळ्यासमोर ठेव आणि मग माझ्याशी बोल. उगाचच माझ्यासमोर तुझ्या तोंडाची वाफ नको उडवूस, कळलं ना. ऐश्वर्या पुढे म्हणते तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे ना जानकी, तू एकाच गोष्टीच्या मागे जीव तोडून धावत, त्या गोष्टीच्या मागे धावत असताना तुझ्या मागे कोणीतरी धावतं हे तू विसरतेस का. जेव्हा तू माझ्या मागावर होतीस तेव्हा मी सुद्धा तुझ्या मागावर असू शकते, हे कसं काय तू विसरलीस.
मी तुला म्हटलं होतं जानकी, ही ऐश्वर्या कायम जानकीच्या पुढं एक पाऊल असणार आहे. ही ऐश्वर्या आता बदलली आहे आणि तिची वेळसुद्धा बदलली आहे. गॉट इट, युजलेस. ऐश्वर्या तिथून जाणार तो जानकी म्हणते. वेळ बदलायला वेळ लागत नाही ऐश्वर्या. 4 वेळा तू जिंकली आहेस, पण 5व्यांदा विजय जानकीचाच होतो आणि तेव्हा तो विजय ऐश्वर्याच्या विजयापेक्षा खूप मोठा होऊन जातो. आनंद ह्याच गोष्टीचा आहे. मी जेव्हा एखाद्या गोष्टीच्या मागं लागते तेव्हा अगदीच जीव तोडून मागे लागते. आणि माझ्या या घरात माझा जीव आहे आणि हे घर माझं आहे आणि ह्या घरासाठी मी जीव द्यायलाही तयार असते आणि जीव घ्यायलाही. कर, तुला जे करायचंय ते कर, पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तू माझ्या घराला धक्काही लावू शकत नाहीस. मी या घराचं रक्षणही करेल आणि तुझं पितळही उघडं पाडेल. आत्ता बघूया कोण जिंकतं ते. आणि ऐश्वर्या म्हणते, चॅलेंज? ओके, ऑल द बेस्ट. ऐश्वर्या पुढे म्हणते, आता तर बघूयाच आपण कोण जिंकतं ते. आणि ती पदर उडवत तिथून निघून जाते. ऐश्वर्या तिच्या रूममध्ये येते. तिच्या रूमचे लाईट चालू करते. तिथे लताबाई लपलेले असतात. तिला पाहून लताबाई बाहेर येते आणि ऐश्वर्या लताबाईला पाहून जोराची चिरकते. ऐश्वर्या दरवाजा बंद करून घेते आणि म्हणते, अगं तू हे काय करतेस? कशाला आली आहेस तू? लता म्हणते, अगं मी तुला भेटायला आले. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, अगं तुला कितीदा सांगू सारखं सारखं ये जा नकोस मला भेटायला. अगोदरच ती जानकी जासूस बनून या घरामध्ये फिरतीये आणि तिला माझ्यावर ऑलरेडी संशय आहे. लता म्हणते, अगं तू कशाला घाबरतेस? आता मी पार्वती आहे हे सिद्ध झालेलं आहे, त्यामुळे ती काय आपलं वाकडं करणार आहे. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, अगं बाई तू जरा हळू बोल ना. नाही म्हणजे तुला काय म्हणायचंय? तू काय आता सगळ्या जगाला दाखवत फिरणार आहेस का की तू माझी आई आहेस म्हणून? आणि त्यावर लताबाई म्हणते, मग हा लपवाछपीचा डाव किती दिवस चालणार आहे बाळा? आणि ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि म्हणते, परत बाळा, आपण कधीच आपलं नातं उघडं करणार नाही आहोत का? आपण कधीच एकत्र राहणार नाही आहोत का? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, अगं माझी आई, आता आपण एकत्र राहत नाही आहोत का? आता आपण एकत्रच आहोत ना, एकाच घरात राहतो. म्हणजे बघ ना, आता तू माझी सासू, मी तुझी सून, या नात्याने आपण या घरामध्ये एकत्र राहतोय. विचार कर, तू किती लक्की आहेस. विचार कर. अगं कुठली आई असं तिच्या मुलीबरोबर सासरी राहते मला सांग बघू. आणि त्यावर लता म्हणते, अगं कुठल्या आईला असं आपल्या मुलीच्या सासरी राहायला आवडेल? आणि त्यावर ऐश्वर्या हात जोडते आणि म्हणते, तू थांबव न गं बाई हा विषय प्लीज आणि जा इथून. लटकू आपण, मी लटकेल, तू जा ना. जानकीच्या रूममध्ये ऋषिकेश झोपलेला असतो आणि जानकी खिडकीशी उभी असते आणि विचार करत असते. मी इतकी काळजी घेतली तरी सुद्धा असं कसं झालं? ऐश्वर्याने रिपोर्ट कधी बदलले? मी स्वतः रिपोर्ट कलेक्ट करायला गेले होते. मग मधल्या वेळी कसं, कोणी, कधी बदलले? आणि जानकी म्हणते, मला वाटतं हे सगळं डॉक्टर श्रीकांत यांनाच विचारायला हवं. कदाचित सॅम्पल्समध्ये काही गडबड. आणि ऋषिकेशला जाग येतो आणि तो पाहतो जानकी खिडकीजवळ उभी आहे. ऋषिकेश जानकीजवळ येतो आणि जानकी गडबडीने डोळे पुसते. ऋषिकेश विचारतो, काय ग, काय झालं? आणि तू अजून जागी का आहेस? जानकी ऋषिकेशचा आवाज ऐकते आणि त्याला मिठी मारते. ऋषिकेश म्हणतो, पुन्हा तोच विचार करतेस हो ना? जानकी मान हलवते आणि ऋषिकेश म्हणतो, जानकी आपण उद्या बोलूया ना ह्या विषयावर, आता झोप. आणि इकडे ऐश्वर्याच्या रूममध्ये लताबाई म्हणते, जाते मी, पण एक गोष्ट देऊन जाते. आणि ऐश्वर्या विचारते, काय? लता म्हणते, गंमत आहे गंमत, हे बघ. आणि लता तिला ते स्वेटर दाखवते. लाल कलरचं स्वेटर असतं. आणि ही ऐश्वर्या ते स्वेटरला बघते, करते. ऐश्वर्या नाक दाबून धरते आणि म्हणते, शी, काय आहे हे? किती घाण वास येतो ह्याला. लता म्हणते, खूप दिवस पेटीत होता ना म्हणून वास येतोय. ऐश्वर्या म्हणते, खूप दिवस पेटीत होता? अगं कुणाचा आहे हा? आणि लता म्हणते, तुझाच आहे. आणि ऐश्वर्या म्हणते, माझा? आणि लताबाई म्हणते, अगं तू लहान असताना मी तुला मधुभाऊच्या आश्रमात सोडून गेले होते ना, तेव्हा मला करमतच नव्हतं ग, सारखी तुझी आठवण यायची. मग काय, तुझ्या आठवणीमध्ये हा स्वेटर मी विणला. मी तुला आई म्हणून प्रेमाची ऊब नाही देऊ शकले ग, पण आता हा स्वेटर तू तुझ्याजवळ ठेव. आणि ऐश्वर्या म्हणते, माझ्याजवळ? लता म्हणते, हो. आणि ऐश्वर्या म्हणते, अगं कशाला? माझ्याजवळ नको, आता तो काही मला होतही नाही. लता म्हणते, अगं घालू नकोस, आईचं प्रेम म्हणून जपून ठेव. लता रडते आणि म्हणते, जेव्हा मी नसेल ना तेव्हा माझी आठवण म्हणून कुरवाळपुरी, मी तुला माझ्याजवळ असल्याचं जाणवेल. आणि ऐश्वर्या म्हणते, ओके फाईन, असं म्हणते आणि तिच्या हातून असा चिमटीमध्ये स्वेटर पकडते. आणि लता तिच्या तोंडाकडे पाहते आणि म्हणते, अगं असं काय पकडलंयस? आणि ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे ठीक आहे, तू काय म्हणालीस? तुझी आठवण आली की मी कुरवाळत बसेल याला. आणि लता म्हणते, अगं नीट धर ना जरा. आणि ऐश्वर्या म्हणते, कसा धरू? लता म्हणते, असा धर. ऐश्वर्या म्हणते, जा आता तू,
कुणीतरी बघितलं तर प्रॉब्लेम होईल आणि तिला गुड नाईट म्हणते. लता गुड नाईट म्हणून बाहेर जाते. ती गेल्यावर ऐश्वर्या म्हणते असा चिमटी धरून स्वेटर आणि म्हणते, छी ही बाई काही पण घेऊन येते माझ्यासाठी. असल्या थर्ड क्लास गोष्टी ऐश्वर्याजवळ ठेवत पण नाही. काय तर म्हणे आईचं प्रेम, शी किती घाण वास येतो याला. आणि तो स्वेटर डस्टबिनमध्ये फेकून देते. ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, हाताला सुद्धा घाण वास येतोय. सॅनिटायझर कुठे, जाऊ दे हँडवॉशच करून घेते. आणि जानकीच्या रूममध्ये परत जानकी बेडवर उठून बसते आणि ऋषिकेश म्हणतो काय ग, काय झालं, काय झालं, काय उठून बसली तू. आणि जानकी म्हणते रडत रडत, मला नाही झोप, मला फार त्रास होतोय. ऋषिकेश म्हणतो अशी कशी झोप येत नाही. जानकी ऋषिकेशच्या मांडीवर डोकं ठेवते. उजेड आणि प्रकाश यांच्यामध्ये अंधाराची एक प्रहर येऊन जाते. जसा येतो तसा सरतोही. ऋषिकेश जानकीला शांत हो म्हणून सांगतो. जानकीच्या जीवाला 1 मिनिट सुद्धा चैन नाही. तिच्या डोळ्यातून सारखं पाणी येतं आणि हा तिच्या डोक्यावर थोपटत राहतो. मैत्रिणींनो, ह्या टायमाला गाणं खूप छान आहे. मला तरी गाणं खूप आवडतं बघा. या ऋषिकेश जानकीला जेव्हा ते घर सोडून बाहेर राहत होते त्यावेळेसचा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर येतो. कसं तरी थोपटून ऋषिकेश जानकीला झोपू घालतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्या कट्ट्यावर शेंगा फोडत बसलेली असते भुईमागाच्या. आणि तिथे लता येते आणि म्हणते, वा 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 वा, काय छान झोप लागली. नाही तर रोज मला भीती वाटायची, कोणी मला पकडायला येतं की काय. ऐश्वर्या लताला जरासं अलीकडं वाक म्हणते आणि म्हणते, तू आता पार्वती आहेस हे सिद्ध झाले, त्याच्यामुळे आता टेन्शन नाही घ्यायचं. आता तू मस्त ताणून झोपायचं. या घरामध्ये खरी जर झोप कोणाची उडाली असेल ना तर त्या जानकी. लता म्हणते, मी पार्वती आहे हे सिद्ध झालं, जानकीची हार झाली, मग आता पुढे काय. ऐश्वर्या म्हणते, गुड क्वेश्चन हा. आता पुढे काय करायचं. ती दोन्ही हातात 2 टरफलं घेते आणि विरुद्ध दिशेला फेकते आणि म्हणते, ऋषिकेश आणि जानकीला वेगळं करायचं. तो ऋषिकेश जानकीला कायम सपोर्ट करत असतो ना, त्या जानकीची सपोर्ट सिस्टमच काढून घ्यायची. त्यांना एकमेकांपासून तोडायचं, वेगळं करायचं. कशी वाटली आयडिया? पण लताबाईला बहुतेक हे आवडलेलं नाही आहे. आणि लता म्हणते, हां सगळं ठीक आहे, पण एक सांगू का ऐश्वर्या. आणि ऐश्वर्या म्हणते, तुझं वैर त्या जानकीशी आहे आणि यात मी तुझी साथही देते. मला असं वाटतंय जानकी आणि ऋषिकेशमध्ये फूट पाडू नकोस ग. नवरा बायकोचं नातं आहे त्यांचं, ते नातं तोडू नकोस ग. आणि ऐश्वर्या म्हणते, तू मध्ये नको बोलूस ग. तुला काय वाटतं हे विचारलं मी नाही ना, मग मी जे सांगते ना तेवढंच करायचं. एक गोष्ट लक्षात ठेव, मी जोपर्यंत त्या जानकीला या घरातून बाहेर काढत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही, कळलं. लता म्हणते, अगं पण. आणि ऐश्वर्या तिच्याकडे पाहते आणि म्हणते, अगं पण काय. ऐश्वर्या इकडे तिकडे पाहते आणि लताला विचारते, मला सांग, तुला त्या जानकीचा इतका पुळका काय येतोय ग. ती काय मुलगी आहे तुझी. लता म्हणते, नाही नाही, ती माझी मुलगी नाही आहे, तू माझी मुलगी आणि मी तुझी आई. ऐश्वर्या म्हणते, हो की नाही, मी तुझी मुलगी आहे ना, मग मी जे सांगते ना तेच करायचं आणि तेवढंच करायचं. म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीत मला मदत करायची काय. ऐश्वर्या शेंगा खात खात बोलत असते आणि मध्येच थुकते. लता म्हणते, काय झालं ग. आणि ऐश्वर्या म्हणते, खराब होता. लता त्यातून चांगली शेंग निवडते आणि म्हणते, हे घे, चांगलं घे. आणि ऐश्वर्या म्हणते, नको नको, चांगलं नको. काय आहे ना, चांगलं खाल्लं ना की डोक्यात चांगले विचार येतात, वाईट खाल्लं ना की वाईट विचार येतात. आणि लता म्हणते, म्हणजे. ऐश्वर्या जराशी खाली वागते आणि तिच्या कानामध्ये सांगते, मी जसं सांगते ना तसं करायचं. आणि ती त्याला काहीतरी प्लॅन सांगत असते. आपल्याला नेहमीसारखंच बॅकग्राऊंडला म्युझिक येतं आणि तिचे हात वारे. लता म्हणते, अगं हे खूप विषय, अगं हे केलं तर जानकीची वाट लागेल ना. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हेच तर हवंय मला, आता जे मी सांगते ना ते करायचंच, असं म्हणते आणि लताच्या तोंडामध्ये शेंगदाणा टाकते. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, तो श्रीकांत डॉक्टर जानकीला म्हणतो, परवा जेव्हा मी सॅम्पल घेऊन निघालो ना तेव्हा रस्त्यामध्ये एका बाईकवाल्यासोबत वादावादी झाली. आणि जानकी म्हणते, तेव्हाच कोणीतरी सॅम्पल बदलले. ऋषिकेश जानकीला विचारतो, तू कुठे गेली होतीस जानकी. आणि जानकी गुलाबला बाहेर भेटते आणि म्हणते, एका नाक्यावर त्या डॉक्टरचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता आणि तिथले CCTV फुटेज पाहिजेत मला, आणाल ना. जानकी लॅपटॉपला पेनड्राईव्ह लावून पाहत असते. मैत्रिणींनो, अशीच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.